तुम्हा सगळ्यांचं स्वागत। देशभरातल्या तसंच राज्यभरातल्या सर्व महत्त्वाच्या आणि मोठ्या घडामोडींचा आढावा आपल्याला या बुलेटिनमध्ये घ्यायचा आहे। पहिलीच बुलेटिनमधली बातमी येते समोर, ती म्हणजे बीडमधल्या गुंडाराजची बातमी आहे। गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा ह्या जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या कृत्यांमुळे सतत चर्चेत आहे। अशातच अंबाजोगाई तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। यात घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर येते। धक्कादायक बाब म्हणजे सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण करण्यात आली आहे। यात पाईपच्या माराने अंग काळनिळ पडलंय असं सुद्धा समोर येतंय। तर मारहाण करणाऱ्या महिलेनं सरपंचांसह इतर आरोपींवर मकोका लावण्याची मागणी केली आहे। तसंच संरक्षण द्या किंवा आमचं स्थलांतर करा असंही म्हटलंय। नेमकं काय झालंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचांची मारहाण करण्यात आली आहे। डीजेच्या आवाजाची पिठाच्या गिरणीबाबत तक्रार केल्यानं हे कृत्य समोर येतंय। सरपंच आणि त्याच्या 10 कार्यकर्त्यांना मारहाण केलेली आहे। शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपनं मारहाण करण्यात आली आहे। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेनगावमध्ये ही घटना घडली आहे। 10 लोक मिळून आलेले होते, त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका, हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता, घाणघाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले। मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर, त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा, यांना जामीन देण्यात येऊ नये। तर ह्याचं सरपंच पद पहिलं ह्याचं रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये। एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं, नाही तर आमचं स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं, हीच विनंती आहे माझी शासनाकडे। तर आता याच घटनेवर राजकीय कोटातून प्रतिक्रिया समोर येत आहेत। बीड फडणवीसांच्या हातून गेलंय। वकील महिलेला मारहाण प्रकरणी संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात केलाय। तर कायद्याच्या पुढे कुणी नाही, कुणालाही सोडणार नाही असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय। बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गामध्ये सुरू आहे। बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या, पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत। त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे, एवढंच मी सांगतो। मी त्याच्या संदर्भामध्ये एसपी आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत। हे नक्की कुठं झालंय, त्याला कोण जबाबदार आहे आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे, कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही, त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सूचना दिलेल्या आहेत। तर बीडच्या या घटनेवर आता काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। पुढच्या बातमीकडे वळतोय। पुढची बातमी समोर येते मुंबईमधून। मुंबईत मनसेच्या नेत्यांची आणि सरचिटणीस यांची राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे। थोड्याच वेळात शिवतीर्थे येथे ही बैठक होणार आहे। हिंदीच्या सक्तीबाबत भूमिकेवर पुन्हा चर्चा या बैठकीत करण्यात येणार आहे। आगामी रणनीती सुद्धा या बैठकीत ठरवली जाणार आहे अशी माहिती समोर येते। तर आता हिंदी सक्तीबाबत मनसे आक्रमक झालेले दिसत आहेत। शिवतीर्थावर आज मनसेने बैठक बोलावलेली आहे। राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीत हिंदी सक्तीबाबत चर्चा होणार आहे। तर राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मनसेवर देखील निशाणा साधलाय। राज ठाकरेंच्या पोस्टची स्क्रिप्ट सागर बंगल्यावर लिहिली गेली आहे का असा सवालच राऊतांनी उपस्थित केलाय। कुठले कधी लिहिलं कधी, एवढं मोठं एक मराठी हिंदी विषयी एवढं ट्वीट येत आहे। बहुतेक ते
कुठून तरी कुठल्या तरी बंगल्यावरून, सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं. ते कुठून तरी आलं. स्क्रिप्ट वाचू नका. तुम्ही कधी हिंदू झालात, कधी मराठी असता, कधी हिंदू असता, कधी बिंदू असता, कधी सिंधू असता, काय ते ठरवा. तुम्ही. हे सुधाकरासारखा एकच प्यालामधलं बोलू नका. बातमी समोर येते. शहरातील पाणी प्रश्नावरून शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला दिसून आलाय. आजपासून लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आंदोलनाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर शहरात जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यावर तोरण बांधत रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. तर संभाजीनगर मधली आपण बातमी पाहतोय. पाणी प्रश्नासाठी ठाकरे गट आक्रमक झालेला दिसतोय. लबाडांनो पाणी द्या असं आंदोलन आज सुरू करण्यात आलंय आणि आत्ताची आपण दृश्य या आंदोलनाची पाहतोय. हंडा घेऊन महिला या आंदोलनात सहभागी झालेल्या दिसत आहेत. यानंतर देशासह राज्यभरातल्या इतरही महत्त्वाच्या आणि मोठ्या घटनांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. दादा कोंडकेंच्या काळात दगडाचा वापर व्हायचा, त्यानंतर टरमाळं आलं आणि आता फ्लश आलंय असं अजित पवार म्हणालेत. 1 किंवा 2 अपत्यांवर थांबा, लोकसंख्या वाढली तर ब्रह्मदेव आले तरी पाणी पुरणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी एआयचा वापर करणार आहे. यामुळे यंत्राद्वारे पिकांना पाणी, खत किती द्यायचंय हे कळणार आहे. तसंच एआय वापरामुळे पाण्याची आणि खतांची बचत होऊन उत्पन्न जास्त निघेल अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मुंबईतील 36 विधानसभांसाठी 108 मंडल अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. आजच्या कोर कमिटीच्या बैठकीत मंडळ अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. या पदांसाठी 35 ते 45 या वयोगटातील तरुणांना आणि महिलांना संधी देण्यात येणार आहे. साताऱ्यात एकनाथ शिंदेंनी आपल्या गावी शेतीची आणि फळझाडांची पाहणी केली आहे. जनावरांच्या गोठ्यात जाऊन जनावरांना चारा सुद्धा खाऊ घातलाय. सफरचंद, आंबा, बांबू अशा अनेक झाडांची काय परिस्थिती आहे त्याचे त्यांनी स्वतः शेतात जाऊन पाहणी केली. बीडच्या आष्टी तालुक्यातील भाजप युमोचा माजी पदाधिकारी असलेला अमोल चौधरी याच्या डोक्याला रॉडनं मारहाण झाली आहे. ही घटना धामणगाव येथील यात्रेत घडली आहे. गावातीलच वादातून त्यावर हा हल्ला करण्यात आलाय अशी माहिती मिळते. या संदर्भात अधिकचा तपास सुरू आहे. मुंबई ठाणे वगळता युती होणं अवघड आहे. युती झाली तर आनंदच आहे, पण यावर अवलंबून राहू नका असं विधान नीलम गोऱ्हेंनी पुण्यातील मेळाव्यात केलंय. मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची राज ठाकरेंनी बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता शिवतीर्थ येथे ही बैठक होणार आहे. हिंदीच्या सक्तीबाबत भूमिकेवरही यात पुन्हा चर्चा होणार आहे. तसंच आगामी रणनीती ही बैठकीत ठरवली जाते. एमपीएससीची परीक्षा 1 महिना लांबणीवर गेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. मुख्य परीक्षा आता 27, 28 आणि 29 मे या कालावधीत होणार आहे. यापूर्वीच्या नियोजनाप्रमाणे ही परीक्षा 26 ते 28 एप्रिल या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये होणार होती. परभणीच्या मंगरुळमधील नरसिंह प्राथमिक विद्यालयातील शिक्षकाने आत्महत्या केली आहे. सोपान पालवे असं या शिक्षकाचं नाव आहे. नोकरीसाठी 20 लाख रुपये भरले तरीही संस्थेच्या सचिवांनी राजीनामा घेतलाय असा आरोप सोपान पालवे यांनी केलाय. या प्रकरणी संस्थेचे सचिव बळवंत खळीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकमध्ये 26 एप्रिलपासून सीएनजी विक्री बंद होणार आहे. पेट्रोल डीलर असोसिएशननं हा निर्णय घेतलाय. MNGL कडून कमी पुरवठा होतोय, त्यामुळे विक्री बंद करण्याचा इशारा असोसिएशनने दिलाय. 25 एप्रिलपर्यंत किमान 10 तास सुरळीत पुरवठा झाला नाही तर विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
जालन्यात पुन्हा एकदा पाईपलाईन फुटली आहे, यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय। पुन्हा एकदा शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। दरम्यान व्यावसायिकांच्या दुकानात पाणी शिरून लाखोंचं नुकसान झालंय। आठवडाभरात पाईपलाईन फुटण्याची ही दुसरी वेळ आहे। तापमानाचा पारा वाढल्यानं मुंबईसह राज्यातील विजेची मागणी उच्चांकी टप्प्यावर पोहोचली आहे। राज्यभरात विजेची मागणी 30,687 मेगावॅट नोंदवण्यात आली आहे। उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्यानं ग्राहकांकडून एसी, पंखे, कूलरचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागल्याने विजेची मागणी वाढली आहे। त्यासाठी महावितरणानं 8,301 मेगावॅट वीज घेतली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अधिकृत भारनियमन नसलं तरी दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यानं व्यवसायावर देखील परिणाम होतोय। भर उन्हाळ्यात भारनियमन होत नसल्यानं नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय। कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण सुरू केलंय। यात 462 इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या। त्यापैकी 179 अति धोकादायक इमारती आहेत। या इमारती पाडण्याचं आणि रिकाम्या करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या। तर आता नाशकातून बातमी समोर येते। नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन सुरू आहे। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। अनेक प्रॉपर्टी सरकारी जमीन हे आज युटिलाइज करता आहे आणि ती जमीन यंग इंडिया 2008 साली एक यंग इंडिया ही कंपनी स्थापन करून नॅशनल हेराल्ड ही कंपनी जी कंपनी होती AGL कंपनी ती फक्त 50 लाख रुपयात जिचं व्हॅल्युएशन 5,000 कोटी होतं ती 50 लाख रुपयात विकत घेतली आणि हा 5,000 कोटीचा महाघोटाळा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी केला आहे। यांना त्वरित कारवाई करून यांना अटक करावी ही विनंती करण्याकरता सरकारकडे विनंती करण्याकरता आम्ही हे आंदोलन करत आहोत। अरे या यानंतर पुन्हा एकदा वळतोय टॉप 50 कडे। उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। एअरपोर्ट एक्सप्रेस मेट्रोचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आला असल्याची माहिती मिळतेय। सिडकोने ही माहिती दिली आहे। मेट्रोच्या उर्वरित 3ही मेट्रो मार्गाचं काम टप्प्याटप्प्यानं सुरू केलं जाणार आहे। नवी मुंबई आणि मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा प्रस्तावित मेट्रो मार्ग हा एक महाचंकी प्रकल्प आहे। नवी मुंबईत सिडकोतर्फे मेट्रोचं नवीन जाळं उभारलं जाणार आहे। बेलापूर ते नवी मुंबई विमानतळ मार्गावरच्या मेट्रोवर सिडकोनं लक्ष केंद्रित केलंय। त्यामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंतच्या सेवेला वेग येणार आहे। बेलापूर ते पेंथर या 11 किलोमीटरच्या मार्गावर सिडकोनं सुरू केलेल्या मेट्रोला चांगलाच प्रतिसाद मिळतोय। या मार्गानंतर बेलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मार्गावरच्या मेट्रोवर सिडकोनं लक्ष केंद्रित केलंय। बेलापूर आणि सागर संगम मेट्रो रेल्वे स्थानकांमार्गे नवी मुंबई विमानतळामध्ये प्रवाशांना जाता येणार आहे। मुंबई पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास जलद करण्यासाठी रेल्वेनं पाऊल उचलले। 9,000 कोटींहून अधिक खर्चाची कर्जत ते तळेगाव दरम्यान 4थी आणि 5वी नवी मार्गिका उभारण्यात येणार आहे। त्यामुळे या मार्गिकेमुळे प्रवासाचा कालावधी 20 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे। या प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला असून रेल्वे बोर्डाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। समृद्धीवरून मेपासून सुसाट प्रवास करता येणार आहे। यामुळे मुंबई ते नागपूर केवळ 8 तासात प्रवास करता येणार आहे। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने या शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय। त्यामुळे मेच्या सुरुवातीलाच हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे। मुंबई गोवा महामार्गावरील वाटूळ येथील उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालं असलं तरी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडचं काम रखडलेलं आहे। यामुळे अपघाताच्या शक्यता वाढल्यात। सर्व्हिस रोडचं काम लवकरच पूर्ण करण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे।
मुंबई पालिकेने रखडलेल्या पुलांच्या कामांना गती दिली असून विक्रोळी पूल अंधेरीतील गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा पूल खुला करण्याचं नियोजन पालिकेचं आहे। वाहतूक कोंडी फोडणाऱ्या विक्रोळी पूल, गोखले पूल मे महिन्यात तर कर्नाक पूल जूनच्या पहिल्या आठवड्यात खुला करण्याचं निश्चित झालंय। उमरेडमधल्या MIDC स्फोटातल्या मृतांचा आकडा आता 7 वर गेलाय। MMP कंपनीत स्फोट होऊन 5 जणांचा मृत्यू झाला होता। दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। कंपनीच्या 3 अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कल्याण श्री मार्गावरील बहुप्रतीक्षित पलावा कटाई उड्डाण पूल 31 मे पासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। या पुलामुळे वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होणार आहे। त्यामुळेच या पुलाच्या कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश आमदार राजेश मोरेंनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। पलावा काटाई उड्डाण पूल मे अखेरीस खुला होणार आहे। लाखो प्रवाशांना वाहतूक कोंडीपासून आता दिलासा मिळणार आहे। रेल्वे उड्डाण पुलाच्या 2 नव्या लेन येत्या मे पासून प्रवाशांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत। अकासाच्या कॅफे अकासाने प्रथमच विमानात ईस्टरच्या पारंपरिक पदार्थांना आधुनिकतेची जोड देऊन स्पेशल भोजनाची घोषणा केली आहे। या भोजनात तुर्की हॅम हवाईन स्लायडर्सच्या जागतिक फ्लेवरचा समावेश आहे। अकासा एअरने यापूर्वी विमानात परंपरागत भोजन उपलब्ध करून दिले। आकाशात वाढदिवस साजरा करण्यासाठी आधी सांगितल्यास केक देखील इथे मिळू शकतो। नाशिकमध्ये साखरपुडा झाल्यानंतर नवरीचं प्रेम प्रकरण समोर आलंय आणि इन्कम टॅक्स ऑफिसर असलेल्या नवरदेवानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे। तिला नवरदेवानं जाब विचारला असता महिलेनेच उलट धमक्या देत दबाव निर्माण केला। या त्रासाला कंटाळून नवरदेवानं अखेर आत्महत्या केली आहे। अंबड पोलीस ठाण्यात या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढचा तपास करत आहेत। रायगडमधील दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे। 3 लाख लिटर दुधाची मागणी असताना जिल्ह्यात केवळ 1000 दूध उत्पादन होत आहे। मनुष्यबळाचा अभाव, पाण्याच्या आणि हिरव्या चाऱ्यामुळे कमतरतेमुळे दिवसेंदिवस हे प्रमाण कमी होत आहे। त्यामुळे ग्राहकांना जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या दुधावर अवलंबून राहावं लागतंय। 4 वर्षात कासवाचा 4500 किलोमीटरचा प्रवास झालाय। ओडिशा ते गुहागर व्हाया श्रीलंका असा प्रवास ऑलिव्ह रिडले कासवाने केलाय। ऑलिव्ह रिडले प्रजातीवर संशोधनासाठी प्रयोग सुरू आहेत। वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले सेवेतून बडतर्फ झालेत। संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांनी मोठी कारवाई केली आहे। व्यापारासोबत आर्थिक देवाणघेवाण केल्याप्रकरणी कासले निलंबित होते। आता रणजित कासले थेट पोलीस सेवेतून बडतर्फ झालेत। तर बडतर्फ PSI रणजित कासलेंनी केलेल्या आरोपावरून राजकारण चांगलंच तापलेलं दिसतंय। कासलेच्या EVM हॅकबाबत केलेल्या दाव्याची SIT चौकशी करण्याची मागणी आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे। निवडणुकीच्या काळात बँक खात्यात 10 लाख पाठवल्याचा कासलेचा आरोप गंभीर आहे असंही त्यांनी म्हटलंय। तुम्हाला काय मुंडे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई, ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत, त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला 10 लाख आले, 7.5 परत केलेत। 2.5 लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे। माझ्या खात्यामध्ये 10 लाख रुपये हे टाकण्यात आले की EVM पासून दूर जा। तेव्हा हे प्रकरण सुकृत दर्शनी अत्यंत गंभीर आहे। पैसे का खात्यात टाकले, त्या दिवशी ते EVMच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर होती, त्यांना तिथून हटवण्याकरता त्यांना ही लाच दिल्या गेली का? जी ट्रान्झॅक्शन झालं ते मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे। ते ट्रान्झॅक्शन झालेली कंपनी कोण, या संदर्भात तात्काळ स्वरूपामध्ये SIT गठीत झाली पाहिजे, याची CBI कडून चौकशी झाली पाहिजे। यानंतर पुन्हा एकदा वळतोय टॉप 50 कडे। देशभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा।
मुंबई इंडियन्सने सलग दुसरा विजय मिळवलाय. सनरायझर्स हैदराबादचा 4 गडी राखून मुंबईने पराभव केलाय. मुंबई इंडियन्स विजय लक्ष्य गाठण्यासाठी 18.1 षटकांचा सामना केला आणि 11 चेंडू राखले. तिलक वर्माने विजयी चौकार मारून सामना जिंकून दिला. या विजयासह मुंबई इंडियन्सला 2 गुण मिळाले. मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवून पॉइंट्स टेबलमधलं आपलं स्थान सुद्धा सुधारलंय. मुंबईचा हा हैदराबाद विरुद्धचा IPL इतिहासातील 11वा विजय ठरलाय. विल जॅक्स हा मुंबईच्या विजयाचा नायक ठरलाय. विलने बॉलिंग आणि बॅटिंगनं योगदान दिलंय. विलने 36 धावांची खेळी केली तर त्याआधी 2 विकेट्सही घेतल्या. मुंबईने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. IPL स्पर्धेत ट्रेव्हिस हेडने एक विक्रम केलाय. ट्रेव्हिस हेडने IPL स्पर्धेत 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. या स्पर्धेत सर्वात वेगाने 1000 धावा करणारा दुसरा खेळाडू ट्रेव्हिस ठरलाय. कमी चेंडूत त्याने 1000 धावा करत दुसरं स्थान गाठलंय. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. रजत पाटीदार RCBचे नेतृत्व करणार आहे तर श्रेयस अय्यर याच्याकडे पंजाब किंग्सच्या कर्णधार पदाची धुरा आहे. पंजाब आणि RCBचा हा या मोसमातील 7वा सामना असणार आहे.